बदलापूर शहराला लवकरच टाटा पॉवरचा वीज पुरवठा होणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बदलापुरातल्या कात्रप क्रीडा संकुलाची 4 एकर जागा टाटा पॉवर वीज कंपनीला देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे बदलापूरकरांची वाढलेली विजेची मागणी टाटा पॉवर कंपनी पूर्ण करणार असून यामुळे बदलापूरकरांना यापुढील काळात वीज संकटाचा कोणताही सामना करावा लागणार नाही। राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापूरकरांच्या वतीनं आभार मानलेत। टाटा पॉवरच्या स्विचिंग स्टेशनसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची कात्रप येथील मोहपाड्याजवळची 4 एकर जागा हस्तांतरित करण्यात यावी यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्नशील होते। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून ही जागा टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करून या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। बदलापूर शहराची लोकसंख्या खूप मोठ्या झपाट्याने वाढते। आज बदलापूर शहर हे वेगळं उपयोग राहते। अशा या शहराला विद्युत पुरवठा करताना खूप कसरत करायला लागत होती। आपल्या शहराला असलेला लोड हा जो ठरवून दिलेला असतो त्याच्यापेक्षा खूप पुढे आपण गेलेला आणि त्यामुळे MSEBीचा नेहमी आपल्याला त्रास होत होता। यासाठी टाटा कंपनीचा वीज पुरवठ्याचा आपल्याला सप्लाय व्हावा अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही केली होती आणि त्याला आज यश आलं। 4 एकर जागा ही टाटा कंपनीला देण्याचा एक रिझर्वेशन जे होतं त्यात बदलून बदलापूरसाठी टाटा कंपनीला एक हक्काची जागा होऊन जाईल। जे रितसरपणे त्याची प्रोसिजर असेल ती पूर्ण होईल। पण आजच्या कॅबिनेटमध्ये बदलापूरचा हा निर्णय होऊन बदलापूरला खूप मोठा विजेच्या बाबतीचा दिलासा मिळाला। मुंबईनंतर टाटा कंपनीचा सप्लाय फक्त आणि फक्त बदलापूर शहराला होतोय। याचं बदलापूर शहराच्या वतीने नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आणि आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो।